मंडळी, अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु भांडवल नसल्या कारणाने ते त्यांचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत। म्हणूनच मंडळी, मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही राबवलेली आहे। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत तुम्हाला आर्थिक मदत मिळते। सुरुवातीला योजनेचे मानधन म्हणून 15,000 रुपयापर्यंत मदत ही सरकारकडून दिली जाते। PM विश्वकर्मा योजना अंतर्गत सोनार, लोहार, न्यावी यासारख्या कौशल्य असणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो। तसेच यासोबतच 18 ट्रेडमधील कुशल व्यापाऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मंडळी, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत कर्ज कशा प्रकारे दिले जाते हे आता आपण बघूया। पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाखाचे कर्ज दिले जाते। त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 2 लाखाचे कर्ज दिले जाते। मंडळी, हे कर्ज 5% एवढ्या व्याजाने दिले जाते। मंडळी, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 ट्रेडमधील लोकांना मास्टर ट्रेनरद्वारे आधी प्रशिक्षण दिले जाते। यासोबतच रोज ट्रेनिंग दरम्यान या कामगारांना 500 रुपयाचे स्टायफंड सुद्धा दिले जाते। मंडळी, ट्रेनिंग संपल्यानंतर सरकारकडून विविध प्रकारच्या ट्रेडच्या टूल किट विकत घेण्यासाठी 15,000 रुपयाची मदत ही केली जाते। मंडळी, आता आपण बघूया या योजनेसाठी पात्रता काय आहे। मंडळी, या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा। अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे। तसेच कर्ज घेण्यासाठी संबंधित ट्रेडचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा महत्त्वाचे आहे। मंडळी, आता आपण बघूया योजनेसाठी आवश्यक कोणकोणते कागदपत्रे असतात। मंडळी, योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असे कागदपत्र आवश्यक आहेत। मंडळी, या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकारी योजना केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता। जर तुम्हाला स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या योजनेच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। तर मंडळी, ही होती PM विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती। मंडळी, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन YouTube चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा।